हॅलो फ्रेंड्स, मी अंकिता. वेलकम टू माय अंकिताज टेस्टी बाईट्स चॅनल. तर मी आज सोयाबीन चिली रेसिपी बनवली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी काही वेजीज कट करून घ्यायचे आहे. मी शिमला मिर्च ऐवजी फिक्की मिर्च कट केली. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ती तुम्ही करू शकता. बारीक कट करून घ्यायची आहे. आणि कॅबेज सुद्धा बारीक उभा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर अनियन घेतला, त्याला पण थोडं जाडसर कापून घ्यायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. सोयाबीनचं पॅकेट घेतलं आहे. सोयाबीन जास्त बारीक पण नको आणि जास्त मोठी साईज पण नको, मीडियम सोयाबीन घेतली. एका भांड्यामध्ये काढून घ्यायची लागेल तेवढी. त्याला एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि डबल पाणी टाकून 5 मिनटं भिजू घालायचं. 5 मिनटं भिजल्यावर कडक पिळून घ्यायची आणि त्यात काही मसाले ॲड करायचे. सर्वात पहिले चवीनुसार मीठ घालायचं, लाल तिखट काश्मीरी लाल तिखट घालायचं, काळी मिर्च घालायची, विनेगर घालायचं, लसूण अद्रक पेस्ट घालायचं आणि त्याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं फूड कलर घालायचा, लाल तिखट घालायचं आणि मैद्याचं 1 वाटी पीठ घालायचं. त्याला थोडंसं पाणी टाकून असं मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवले होते. त्यात सोयाबीन आपण फ्राय करून घ्यायचं कडक होईपर्यंत. मग फ्राय झाल्यावर काढून घ्यायचं. आता गॅसवर कढाई ठेवून त्यात टाकायचं 2 चमचे तेल, लसूण अद्रकचा बारीक कट केलेला पेस्ट, सोबतच कांदा टाकायचा आणि छान परतून घ्यायचा. मग टाकायची आपण कट केलेली ग्रीन चिली. त्याला पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यात टाकायचं लाल तिखट, सोया सॉस, आवडीनुसार मीठ घालायचं. मीठ आपण पहिले पण टाकले होते, तर मीठ यावेळेस विचार करून टाकायचा आणि सोबतच कॅबेज टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा. कलर चेंज होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं विनेगर टाकायचं आणि फ्राईड सोयाबीन टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं. मी जादा कोरडी नाही हो म्हणून थोडंसं नॉर्मल पाणी टाकले बरं, व 2-3 मिनटं परतून घेतले आणि रेडी आहे आपली सोयाबीन चिली. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि केल्यावर कशी झाली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.